कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुम्हाला बाळ हवंय की नकोय? साहेब हो किंवा नाही मध्ये उत्तर द्यायचंय। एवढा वेळ का लागतोय तुम्हाला? या प्रश्नाचं उत्तर मला असं नाही देता येणार। सारासार विचार करून नक्की तुम्हीच आहात ना ज्या बाळाची एवढी आतुरतेने वाट बघितली आहे, ज्या बाळाची एवढी स्वप्न बघितली आहे, ते बाळ हवंय हेही बोलता येत नाहीये तुम्हाला? मित्र बघ, माझं म्हणणं फक्त एवढंच आहे, आतापर्यंत प्रत्येक वेळी आपण सगळ्या बाजूने विचार करून सारासार विचार करून मग निर्णय घेतलाय। आपण प्रत्येकाचं मत जाणून घेतलंय। बाकीच्यांचं मत सुद्धा महत्वाचं आहे ना। बाकीच्यांचं मत महत्वाचं आहे म्हणून तुम्हाला विचारते, तुमचं काय मत आहे? तर आता घरांची सिच्युएशन तयार झाली आहे, त्याचा विरोचक गैरफायदा घेतो। तेच म्हणत होते ना, आणि तुम्ही सगळे तर सारासार विचार करून निर्णय घेताय। मग विरोचक हे सगळं करत असताना आपण आपली सतत विवेकबुद्धी वापरायला नको का? विरोचक काही बोलतोय आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवताय। तो विरोचक तुमच्या मनात संभ्रम निर्माण करतोय आणि त्याचं ऐकून तुम्ही माझ्या बाळाच्या बळी द्यायला निघालात। मित्र असं नाहीये का? नाही, तुम्ही काही बोलू नका, मला माझं उत्तर मिळालंय। मला आता काही ऐकायचं नाही। मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती। मला वाटलं कोणी काही बोललं ना तरी माझे साहेब माझ्या सोबत उभे राहतील। या वादळाला आपण एकत्र सामोरे जाऊ असं वाटलं होतं, तसं वचन दिलं होतं ना तुम्ही मला लग्नात। माझा नवरा म्हणून नाही, पण निदान आपल्या लेकीचे बाबा म्हणून। पण तुम्ही तर आपल्या लेकीला जगात येण्याआधी संपायला निघालात। गप्पा मारताना तुम्ही तुमच्या छकुलीशी, मग आता तुम्हीच सांगा तिला की छकुली, तुझ्या बाबाला तू नकोयस। असं नाहीये। ज्या गोष्टी आम्हाला जाणवत आहेत, आम्हाला दिसत आहेत, ते तुला नाही दिसत आहेत। मित्र प्लीज ऐक, आपल्याला निर्णय घ्यावा लागेल। उशीर होतोय। उशीर झालाय। मित्र कुठे निघालीस? माझं काम आहे। मित्र एकटी नको जाऊस प्लीज। तुम्ही यायची गरज नाही। तुम्ही इथेच थांबा आणि विचार करा मला बाळ पडायला कसं तयार करायचं। आता मी काय विचारते, का फाडला फोटो? ह्या सगळ्यात माझ्या बाळाचा काय दोष? मला माफ कर नेत्रा, मला माहिती मी तुला दुखावलंय, पण तुझ्या गर्भात देवी आईचा अंश नाहीये, तुझ्या गर्भात विरोचकाचा अंश वाढतोय। तुला कळतच नाहीये। माझ्यासाठी ते कर्तव्य आहे आणि माझं कर्तव्य मी पूर्ण करणार। या हाताने मी त्या बाळाचा फोटो फाडलाय। मला माहिती मी तुला दुखावलंय आणि त्यासाठी मी स्वतःला कधीही माफ करू शकणार नाही।
चालती हो, नाही तर डोकं फोडेन तुझा. फोड ना फोड, फोड डोकं फोड, डोक्यात काहीतरी घाल, काहीच फरक पडत नाही. कारण हा विरोचक काही मरणार नाहीच आहे. त्यापेक्षा तू एक काम कर, तू स्वतःच जा आणि नेत्राच्या पायावर स्वतःच डोकं फोड. कारण ती काही ऐकणार नाहीये तुझं. चिडू नकोस बाई, चिडू नकोस. मी विरोचक म्हणून नाही, तुझी चांगली मैत्रीण म्हणून सल्ला देतेय तुला. ऐक, आपण तुझ्यासाठी एक मुलगा शोधूया. म्हणजे आता या वयात चांगला मुलगा मिळणं कठीण आहे, पण प्रयत्न करू आपण चांगला मुलगा शोधण्याचा. लग्न कर, खरंच सांगतेय. इतकी वर्ष झाली तू कोणाच्या प्रेमात पडली नाहीस का ग? कोणी आवडलंच नाही तुला? काही हरकत नाही, आपण शोधूया तुझ्यासाठी मुलगा. खरं तर त्यासाठी लग्नाची काहीच गरज नाहीये, पण तू कर. मूल जन्माला घाल, आई हो. मग तुला सिद्ध करून देता येईल नेत्राला की तुझ्यात काही कमी नाहीये. आणि मग आई झालीस ना की तुलाही तिची मातृत्वाची भावना कळेल. म्हणून म्हणते ते पत्रिका दे, शोधूया मुलगा. रक्त, विरोचकाचं रक्त. हे रक्त, ह्या वेदना हव्या हव्याशा वाटतात मला. हे रक्त पुसून काढायचंय तुला. तुझ्या गालावरूनही आणि नेत्राच्या गर्भामधून पण. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.